गोंदिया आणि आमगाव या दोन विधानसभा क्षेत्रांना जोडणाऱ्या इर्री आणि करंजी गावात तब्बल 1 कोटी रुपये खर्चून 2 किलोमीटर लांबीचा डांबर रस्ता तयार करण्यात आला। तर विशेष बाब म्हणजे या रस्त्याचं बांधकाम नियमांना डावलून रात्री उशिरा करण्यात आले असून रात्रीला रस्ता तयार झाला, मात्र सकाळी रस्ता उखडून निघाला। याला कारण म्हणजे ज्या कंत्राटदाराला या रस्त्याचं बांधकाम दिलं होतं त्यांनी या डांबर रस्त्यावर बेसिक स्ट्रक्चर न टाकता डायरेक्ट चुरी मिश्रित डांबर टाकून रस्ता तयार केला। ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते राजू ठकरेले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता PM लांजेवार यांना विचारणा केली असता रस्ता चांगला तयार झाला असल्याचं लांजेवार यांनी ठकरेले यांना सांगितलं। मात्र ज्या दिवशी हा रस्ता बांधकाम करण्यात आला त्या दिवशी मी सुट्टीवर असल्याचं सांगायला देखील अभियंता लांजेवार विसरले नाही। मग काय, साहेब हजर नसल्यानं कंत्राटदारानं आपल्या मर्जीप्रमाणे रस्ता तयार केला आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या विकास कामांना पुन्हा गालबोट लावण्याचं काम केलं। यावर उपविभागीय अभियंता लांजेवार यांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला थातूर मातूर उत्तर देत रस्ता ज्या ठिकाणी खराब झाला असेल त्या ठिकाणी पुन्हा दुरुस्त करून देऊ अशी माहिती अभियंता लांजेवार यांनी माध्यमांना दिली आहे। या संदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांना माध्यमांच्या प्रतिनिधीने विचारले असता ते म्हणाले की मी याआधी देखील निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांवर माझ्या विधानसभा क्षेत्रात रस्ते बांधकाम करू नये अशा सूचना दिल्यात। मात्र अधिकाऱ्यांच्या कंत्राटदारांवर असलेल्या आशीर्वादानं इर्री ते करंजी रस्त्याचं काम या कंत्राटदाराला मिळालं, परंतु आता कंत्राटदार जोपर्यंत चांगला रस्ता बनवून देत नाही तोपर्यंत त्याचं बिल न काढण्याच्या सूचना आमदार अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यात। तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर दोन विधानसभा क्षेत्रांना जोडणारा रस्ता तयार झाल्यानं गावकरी आनंदी झाले होते, मात्र त्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली। त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर कार्यवाही करत गावकऱ्यांना न्याय मिळवून देतील काय हे पाहण्यासारखं असेल। त्याची मी तात्काळ तुमच्या याची दखल घेतली। तात्काळ त्याच दिवशी तुम्हाला माहिती असेल अधिकारीसुद्धा तिथं जाऊन आले। रात्री सकाळी ती घटना झाली, सकाळी मी गेली, परंतु मला त्यांनी असं सांगितलं, आता त्यांनी सांगितलं ते खरंही असेल किंवा खोटंही असेल, त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा जो तक्रार करताय तो आमच्या दुकानापर्यंत ते रस्ता करून द्या असं त्याचं म्हणणं होतं त्याच्या समोरच्या भागामध्ये, आणि त्याला करून दिलं नाही म्हणून त्याने किंवा कुणी ते फक्त एकच पेजचा होता तो खोदकाम झालेला होता। त्याच्या जोपर्यंत मी सांगितलेलं आहे की जोपर्यंत रस्ता चांगला होणार नाही, इव्हन यापूर्वीसुद्धा त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरने 2 रस्ते बनवले होते, त्याचे 1 रुपयाचे बिल आपण दिले नाही, आणि याही रस्त्याचे बिल जोपर्यंत चांगलं काम होणार नाही तोपर्यंत कोणाचे बिल देऊ नका, माझे इन्स्ट्रक्शन बिलकुल एकदम कडक म्हणजे त्यांना इन्स्ट्रक्शन। भाऊ, आपण इतका निधी खर्चून आणता, मात्र हे काही कंत्राटदार अधिकारी आता कसं आहे गालबोट लावतात, काय कारवाई करणार आपण त्यांना? क्या होता है कि आपको बता रहा हूँ मैं कि अपन 100 काम करते हैं, अब 100 में लगभग सभी जगहों पे नज़र रखने का काम अपन करते हैं, लेकिन 2-4-5 लोग ऐसे रहते हैं और कुछ कॉन्ट्रैक्टर भी ऐसे हैं, तो उनको तो मैंने बोला कि भाई मेरे विधानसभा में आप काम मत करते जाओ। उसमें से 4-5 कॉन्ट्रैक्टर ने तो मेरे विधानसभा में काम ही लेना बंद कर दिया। उनको मैंने पहले ही बता दिया था कि मेरे पास में जो आप सब करते हो चलेगा नहीं, और ऐसे जितने भी जगहों में रुए हुए उनको फिर से रास्ता तैयार करके देना पड़ेगा। जब तक कि वो अच्छा रास्ता तैयार करके नहीं देंगे तब तक कि हम उनका बिल देने वाले नहीं। डांबर रोड तयार करण्यात आलेला आहे, किती किलोमीटरचा रोड होता, किती निधीचा होता आणि त्या रोडची आता क्वालिटी काय सांगण्याबद्दल? 2 किलोमीटरचा रस्ता होता, 1 कोटीचा काम आहे। जर रस्ता खराब झाला असेल, कॉन्ट्रॅक्टरनी केला असेल तर त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या कॉस्टनी रिपेअर करून देण्यात येईल। आपल्याकडे तक्रार आली आहे रस्ता खराब झालेली आहे? हां, तक्रार आली आहे, ते चौकशी करून जे खराब झालं असेल तेवढा पार्ट पूर्ण करण्यात येईल। आपण इन्फेक्शन केलेलं आहे त्या रस्त्याचे? हो, केलं आहे। रात्रीच्या वेळ झाला आहे तर काय परमिशन दिली होती का आपण रात्री करायला? नाही, रात्री करायला का संध्याकाळच्या कंटिन्यूमध्ये काम कंप्लीट करण्यात आला। तो रात्रीच्या कामासाठी असं काही नाही आहे, रात्री कंटिन्यूमध्ये काम करण्यात आलं आहे। म्हणजे तेव्हा मी सुट्टीवर होतो, मी त्या आधी केला होता ते, तरी पण मी ते जे इन्क्वायरी करून सांगतो तेवढा। सर, आपने साइड चेक किया तो निष्पुर दर्जे काम दिख रहा है आपको? नहीं, काम अच्छा है। जो जितना भी 1-2 पैच में खराब हुआ होगा वो कॉन्ट्रॅक्टर से करवा लेंगे हम। तुम्ही म्हणता की 6 वाजता नंतर काम सुरू झालं आणि गावातील लोक म्हणतात की 11 वाजता नंतर काम सुरू झालं। रात्री 11 वाजता? रात्री 11 वाजता? रात्री 11 वाजता मी विचारून सांगतो। मग ते रात्री झालं असेल तर मी नव्हतो तिथे, किती वाजता झालं ते मी विचारून सांगतो। त्या ठिकाणी जाऊन रस्ता पुन्हा पाहून बनवून देतील, कधीपर्यंत हा रस्ता बनेल सगळा? ते आज इन्स्पेक्शन करत आहे, आमचा जे गेला आहे ते झालं ते लवकरात लवकर करून देऊ आता। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।